Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। महाशिवरात्रि के अवसर पर अंबरनाथ के 966 साल पुराने शिव मंदिर में आधी रात से ही भक्तों की भीड़ उमड़ पड़ी है। रात में मंदिर के पारंपरिक पाटिल पुजारियों द्वारा भव्य आरती की गई। इसके बाद रात 12 बजे से ही भक्तों ने मंदिर परिसर में शिवलिंग दर्शन करना शुरू कर दिया। इस साल महाशिवरात्रि के मौके पर ठाणे और रायगढ़ जिले से भी श्रद्धालु अंबरनाथ पहुंचे हैं। सुरक्षा कारणों से मंदिर क्षेत्र में बड़ी संख्या में पुलिस बल तैनात किया गया है। साथ ही महाशिवरात्रि के मौके पर ठाणे जिले का सबसे बड़ा मेला भी यहीं लगता है। इस मेले में एक बड़ा सा आकाश झूला, बच्चों के खेलने के लिए विभिन्न सामग्रियां और मनोरंजन की व्यवस्था होती है। इसलिए रात से ही पर्यटक अपने परिवार के साथ इस मेले का आनंद लेने आते हैं। अंबरनाथ का यह शिव मंदिर 966 साल पुराना है और इसका निर्माण शिलाहार राजाओं ने करवाया था। महाशिवरात्रि के दिन 7 लाख भक्तों के दर्शन के आने का अनुमान है। साथ ही मंदिर की मूर्तियों के खराब होने के कारण पुरातत्व विभाग ने दुगंधा अभिषेक और नारियल फोड़ने पर प्रतिबंध लगा दिया है। पुलिस का तगड़ा बंदोबस्त है और अंबरनाथ नगरपालिका व उल्हासनगर महानगर पालिका प्रशासन ने भी भक्तों के लिए प्रबंध किए हैं। काल संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच अंबरनाथ पूर्व येथे प्राचीन शिव मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्ताने यात्रा भरलेली आहे। यामध्ये रात्रभरातून जवळपास 2 ते 2.5 लाख भाविकांनी दर्शन केलेले आहे। या पूर्ण अरेंजमेंट मध्ये अंबरनाथ नगरपालिका, त्यानंतर मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही पूर्ण यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। सुरुवातीपासूनच इथे पूर्ण झिगझॅग बॅरिकेडिंग केलेलं आहे। पुरेसा बंदोबस्त आपण इथे तैनात केलेला आहे। यामध्ये 1 एसीपी, 2 सिनियर पीटर, त्यानंतर 40 अधिकारी आणि एकूण 500 कर्मचारी इथे आपण तैनात केलेले आहे। शिवाय SRPFचं प्लाटून आहे, होमगार्ड्स इथं ठेवण्यात आलेले आहे। भाविकांचं दर्शन जे आहे ते शांततेत सुरू आहे। सर्वप्रथम सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। शहरातील सर्व नागरिकांना खूप या देशातील सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। यावर्षी प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ इथे पुजारी परिवार आणि सर्व पोलीस बंदोबस्त आणि नगरपालिका यांनी तिघांनी खूप व्यवस्था केलेली आहे। येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची रांग व्यवस्थित आहे आणि प्रसादाची व्यवस्था आहे। फक्त आपण या आणि रांगेतून दर्शन घ्या। तुम्हाला सगळ्या रांगेत जिथपर्यंत तुम्ही असाल तिथपर्यंत पुजारी, नगरपालिका आणि पोलीस बंदोबस्त सगळं आहे। तुम्ही आरामात दर्शन घेऊ शकता। जास्तीत जास्त 2 ते 3 तासात तुमचं दर्शन होईल। फक्त प्रत्येकाने लाईनीत या आणि आपलं दर्शन घ्या। हर हर महादेव। ठाणे जिल्ह्यातून पूर्ण यात्रेत फिरायला आणि दर्शनाला कमीत कमी 7 लाख लोक येतील। काही लोक इकडे दर्शनाला येतात, काही यात्रा फिरून निघून जातात। आमच्या पुजाऱ्यांतर्फे इकडे त्यांना प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, चहा पाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे भंडाराही चालू आहे लोकांसाठी। त्याप्रमाणे सगळे पुजाऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे। पोलीस बंदोबस्त खूप प्रमाणे आहेत। ACP साहेब आता आणि इथले सर्व सिनियर पोलीस स्टाफ आहेत, हे सगळे इकडे आहेत आणि ते कंटिन्यू आपले सर्व लक्ष देऊन आहेत। आमचे पुजारी आहेत, नगरपालिकेचे काही स्वयंसेवक आहेत, फायर ब्रिगेड्स वाले आहेत, आरोग्य सेवावाले आहेत। या शहरातील, दोन्ही शहरातील सगळे नागरिक आणि जेवढी व्यवस्थापक असतो आपला महाराष्ट्रातली, जशी नगरपालिका आहे, पोलीस बंदोबस्त आहे आणि आम्ही पुजारी, या सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्या भाविकांसाठी खूप सुंदरपणे सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे। आपण फक्त प्रेमात या, कुठल्याही प्रकारे धक्काबुक्की कुठे करू नका। आपल्या मुलांना सांभाळा। गर्दीत तुमचे काय मूल्यवान वस्तू असतील ते घेऊन येऊ नका आणि आपण स्वतःचे रक्षण करा आणि आपल्या वस्तूचंही रक्षण करा। ब्यूरो रिपोर्ट, अंबरनाथ, उल्हास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।